पाणी आपल्या सगळ्यांच्याच जगण्याचा आधार, नाही का? पण हे पाणी आपल्याला इतकं सहज मिळतं का, जितकं वाटतं? आज आपण पाण्याच्या व्यवस्थापनाच्या एका जबरदस्त प्रवासावर निघूया, अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या काळात पाणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, अशी मोठी अजस्त्र धरणं. या प्रचंड रचनाच तर आपल्या शहरांना, शेतीला आणि मोठमोठ्या उद्योगांना पाणी पुरवतात. खरं तर हे चित्र म्हणजे आधुनिक पाणी व्यवस्थापनाची खरी ताकद आहे. पण विचार करा, जेव्हा ही अशी मोठमोठी धरणं नव्हती, तेव्हा लोक काय करत असतील? तेव्हा त्यांचं आयुष्य अवलंबून होतं ते अशा लहान पण अत्यंत कल्पकतेने बांधलेल्या टाक्या आणि तलावांवर. आणि हो, ह्याच आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींमधला जो फरक आहे ना, तोच आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. या भागाचं नाव आहे दगडात कोरलेली उत्तरं. म्हणजे काय, तर कमी पाण्याच्या प्रदेशात टिकून राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या भन्नाट पद्धती. जरा कल्पना करून बघा, उंच दुर्गम किल्ल्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी पाणी किती किती महत्वाचं असेल, नाही का? तिथे तर स्वयंपूर्ण होण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणूनच पावसाचा अक्षरशः प्रत्येक थेंब साठवण्यासाठी अशी दगडी टाकी बांधली जायची. असं होतं त्या काळातलं आयुष्य. आणि ऐका, ही जी कल्पकता आहे ना, ती फक्त किल्ल्यांपुरतीच मर्यादित नव्हती. संपूर्ण समाजाने एकत्र येऊन काही अफलातून उपाय शोधले होते. इथे बघा, डावीकडे नदीचा प्रवाह अडवून पाणी साठवण्यासाठी कसा बंधारा बांधलाय, आणि उजवीकडे दिसतोय तो नाशिकमधला एक तलाव, जो पावसाचं पाणी साठवून ठेवायचा. या रचनांबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. यांचं बांधकाम खराच खूप साधं होतं. म्हणजे बघा, फक्त दगड आणि चुना वापरून या बांधल्या जायच्या. पण त्यांची ताकद इतकी होती की कमी पावसाच्या प्रदेशात त्या लोकांसाठी अक्षरशः जीवनरेखा ठरल्या होत्या. आता थोडं पुढे जाऊया. आता आपण हे बघूया की पाणी फक्त गरजेची वस्तू नव्हतं, तर ते लोकांच्या रोजच्या जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक रचनेचा एक अविभाज्य भाग कसं बनलं होतं. हे बघा, हा आहे आड. जुन्या काळात प्रत्येक वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी हमखास असा आड असायचा. दोरीला पोहऱ्या बांधून त्यातून पाणी वर काढलं जायचं. पण हा फक्त पाणी मिळवण्याचं ठिकाण नव्हतं हा, तर हे एक प्रकारे लोकांच्या एकत्र येण्याचं, सुखदुःखाच्या गप्पा मारण्याचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. पण मग या आडचं पुढे काय झालं? बघा, सुरुवातीला तर ते स्थानिक पातळीवर पाण्याची सगळी गरज भागवायचे. पण जसजसा काळ बदलला, नळाद्वारे पाणी थेट घरापर्यंत पोचू लागलं, लोकांची सोय वाढली. आणि मग परिणाम काय झाला? हेच, हळूहळू हे आड वापरातून गेले आणि काळाच्या ओघात अक्षरशः विसरले गेले. पाण्याचं महत्त्व फक्त जगण्यापुरतं मर्यादित नव्हतं. ते आपल्या संस्कृतीत आदरातिथ्य आणि दातृत्वाचं एक खूप मोठं प्रतीक होतं. आणि याचं सगळ्यात सुंदर उदाहरण कोणतं असेल, तर ते म्हणजे पाणपोई. तर पाणपोई म्हणजे काय? सोप्या भाषेत सार्वजनिक ठिकाणी वाटसरूंना मोफत पाणी देण्याची एक सोय. अनेक दानशूर लोक किंवा संस्था या पाणपोया चालवायचे, आणि त्यात ठेवलेल्या मातीच्या माठांमुळे पाणी कसं नैसर्गिकरित्या थंडगार राहायचं. जरा विचार करा, रणरणत्या उन्हात चालून आलेल्या एखाद्या प्रवाशासाठी ते थंड पाणी अमृतापेक्षा कमी नसेल, नाही का? ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण पारंपरिक पद्धती पाहिल्या. पण आता आपण या कथेत एका मोठ्या महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. आता आपण वळतोय आधुनिक, भव्य आणि प्रचंड क्षमतेच्या इंजिनिअरिंगकडे. 20व्या शतकात पाण्याच्या समस्येवर एकच भव्य उत्तर समोर आलं, आणि ते म्हणजे धरण. या एका रचनेनं पाणी व्यवस्थापनाचं अख्खं चित्रच बदलून टाकलं. आणि या धरणांचा परिणाम किती दूरगामी होता हे बघा. यामुळे शेतीसाठी सिंचनाच्या मोठमोठ्या योजना राबवता आल्या, कारखानदारीला वेग आला, आणि जलविद्युत निर्मितीमुळे ऊर्जेची गरजही भागली. आपल्या महाराष्ट्रातली जायकवाडी आणि कोयनासारखी धरणं ह्याच प्रगतीचं उत्तम उदाहरण आहेत. चला, आता जरा जुन्या आणि नवीन पद्धतींची थेट तुलनाच करून बघूया. एका बाजूला जुने तलाव, जे स्थानिक पातळीवर समाजाच्या वापरासाठी होते आणि दगड चुना वापरून बांधलेले, आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक धरणं, जी प्रादेशिक पातळीवर शेती आणि उद्योगांसाठी आहेत आणि कॉन्क्रीट पोलाद वापरून बनवलेली. म्हणजे बघा, उद्देश, व्याप्ती आणि बांधकाम साहित्य सगळ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे विंधन विहीर, ज्याला आपण सगळे बोरवेल म्हणतो. यात होतं काय की यंत्रांच्या मदतीने जमिनीच्या खूप खोलवर जाऊन भूगर्भातलं पाणी पंपाने वर काढलं जातं. हे काम पूर्वीच्या साध्या विहिरींना शक्यच नव्हतं.
तर मग या संपूर्ण ऐतिहासिक प्रवासातून आपण भविष्यासाठी काय शिकू शकतो? मला वाटतं यातून आपल्याला काही असे धडे मिळतात जे कधीच जुने होणार नाहीत. ऐका, पाण्याची काटकसर आणि योग्य नियोजन ही काही आजची कल्पना नाहीये. सुमारे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात काय लिहिलंय बघा. गडावर आधी उदक म्हणजे पाणी पाहून किल्ला बांधावा, खडक फोडून तळी बांधावी आणि गडाचे पाणी बहुत जतन करावे. किती दूरदृष्टी होती नाही का? या सगळ्या माहितीचं विश्लेषण केल्यावर आपल्यासमोर 3 खूप महत्वाचे मुद्दे येतात. पहिला मुद्दा, आपल्या पूर्वजांनी पाणी साठवण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धती वापरल्या त्यातील कल्पकतेची आपण प्रशंसा केली पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे आधुनिक प्रणालींची ताकद आणि त्यांची प्रचंड व्याप्ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि तिसरा, जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पाणी जपून वापरण्याची आजची नितांत गरज. आणि या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. बघा, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण एक मूलभूत तत्व आहे जे शतकानुशतके कधीच बदललेलं नाहीये. आणि ते तत्व म्हणजे पाणी ही एक सामायिक नैसर्गिक संपत्ती आहे. यावर प्रत्येक सजीवाचा समान हक्क आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी ते अत्यंत जबाबदारीने वापरलं पाहिजे. तर मग जाता जाता एक प्रश्न मागे राहतो. आपल्या पाण्याच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी या प्राचीन ज्ञानापैकी कोणत्या गोष्टी आपण पुन्हा स्वीकारायला हव्यात, यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.